झापूक झुपूक हा मूव्ही फायनली आज थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा. केदार शिंदे या मूव्हीचे डायरेक्टर दिग्दर्शक जे आहे ते असणार आहेत आणि त्यासोबतच या मूव्हीमध्ये लीड कास्टमध्ये आपल्याला सूरज चव्हाण जे आहे ते दिसलेले आहेत. त्यासोबत बरीच काही स्टार कास्टही आहे, परंतु सूरज चव्हाण या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये जे आहेत. खूप जणांना या चित्रपटाकडून खूप सारे एक्सपेक्टेशन्स आहेत. सूरज चव्हाणलाही या चित्रपटाकडून खूप सारे एक्सपेक्टेशन्स आहेत, परंतु त्यावरती हा आता खरा उतरतो का नाही हे मेन बघायचं आहे बघा. आता या चित्रपटाचे रिव्ह्यूज जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जेवढेही थोडेफार रिव्ह्यूज आलेले आहेत त्यानुसार या चित्रपटाला मिक्स रिव्ह्यूज जे आहेत ते भेटलेले आहेत. काही जण या चित्रपटाला 3 स्टार देत आहेत तर काही जण या चित्रपटाला 1.5 स्टार देत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे रिव्ह्यूज मिक्स आहेत बघा. IMDb रेटिंग हे आतापर्यंत काही आले नाही. बजेट जर सांगायला गेलं तर इस्टिमेटेडली किंवा ॲप्रॉक्सिमेटली या चित्रपटाचे बजेट जे आहे ते 5 कोटी रुपये आहे. 5 कोटी रुपये या चित्रपटाला तयार करण्यासाठी लागलेले आहेत, जे की खूप चांगलं बजेट आहे. प्रोडक्शन कंपनी जिओ स्टुडिओज असल्यामुळं या चित्रपटाला थोडंफार एक चांगल्या लेवलवरती बनवलेलं आहे. प्रोडक्शन क्वालिटीही चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. आता बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर थोडाफार क्लॅश झालेला आहे. देव माणूस या चित्रपटासोबत या चित्रपटाचा क्लॅश आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या स्क्रीन्स डिवाईड झालेल्या आहेत बघा. आणि त्यामुळं आता या चित्रपटाचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी ॲप्रॉक्सिमेटली हा चित्रपट 30 लाख रुपयापर्यंतची कमाई जी आहे ते करू शकतो. एकतर 30 लाख रुपयाच्या 19-20 पुढे मागे धरून चला, या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं कलेक्शन तेवढं असू शकतो, जे की बजेटच्या मानाने जर पाहायला गेलं तर खूप कमी कमाई असेल. मी असं म्हणेल 30 लाख रुपये. परंतु शेवटी बघूयात हा चित्रपट कशा प्रकारची जम घेतो, शनिवारी रविवारी कशा प्रकारची कमाई करून दाखवतो. तुमचं मतही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही हा मूव्ही जो आहे झापूक झुपूक बघणार आहात का नाही, नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.